नमस्कार. मी आरती गुप्ते. आज मी तुमच्या समोर एक मला व्हॉट्सॲपवर आलेली पोस्ट सादर करत आहे. पण त्यापूर्वी आपली नेहमीची सूचना, जर आजचं सादरीकरण तुम्हाला आवडलं तर जरूर लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनेलला नवीन असल्यास सबस्क्राईब करा. तर ही मला व्हॉट्सॲपवर आलेली पोस्ट आहे. मला अतिशय आवडली. जर कोणाला ह्याचं लेखक कोण आहेत हे जर कळलं तर मला जरूर कळवा. त्याचं शीर्षक आहे कृष्ण स्पर्श. ऐकूया तर. कृष्ण स्पर्श. लेखक अज्ञात. अंतरीची कुब्जा सुंदर करणारा. कुब्जा हे नाव उच्चारलं की डोळ्यांसमोर उभी राहते मथुरेतील कंसाची दासी. कुबड आलेली, दिसायला कुरूप आणि परिस्थितीने दबलेली एक स्त्री. कंसासाठी चंदन घेऊन जात असताना वाटेत तिची भेट कृष्णाशी होते. कृष्ण तिला म्हणतो, हे सुंदरी, मला देशील हे चंदन? कदाचित आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी तिला सुंदरी म्हटलं असेल. तिने कृष्णाला चंदनाचा लेप लावला. कृष्णच तो. कृष्ण तिच्या त्या निरपेक्ष भावनेला कसा काय केवळ स्वीकारून थांबेल? त्यांनी तिच्या हनुवटीला धरून तिची मान वर केली आणि कुब्जेचं रूप पालटलं. अशी कथा आपण ऐकतो. भक्तांसाठी ही कृष्ण लीला आहे. चिकित्सक बुद्धीला कदाचित ही एक पुराण कथा वाटेल. पण या कथेचा अर्थ केवळ कुब्जेच्या शरीरात झालेल्या बदलात शोधायचा का? मला तर ह्या कथेत त्याहून अधिक सुंदर असा कृष्ण स्पर्श दिसतो, ज्याला स्वतःच्या रूपाची न्यूनता वाटते. तो मान उंचावून कसा जगणार? ज्याच्या मनात आपण इतरांपेक्षा कमी आहोत ही भावना खोलवर रुजलेली आहे, तो आत्मविश्वासाने जगणार तरी कसा? आणि जी दासी आहे तिला त्या काळचा सामाजिक अवस्थेमध्ये मान वर करून जगण्याचा अधिकार तरी कुठे होता? मग कृष्णाने कदाचित तिचं केवळ शरीर सरळ केलं नसेल, त्यांनी तिचा आत्मविश्वास सरळ केला असेल. तिची हनुवटी वर उचलताना कृष्ण जणू काही तिला सांगत होता, तू कुणापेक्षा कमी नाहीस. तुझं रूप तुझी ओळख नाही, तुझी परिस्थिती तुझं मूल्य ठरवत नाही. मान वर करून जग. कुब्जा सुंदर झाली की नाही हे मला ठाऊक नाही, पण तिच्या मनात रुजलेली मी असुंदर आहे, मी दुय्यम आहे, ही भावना कृष्णाने दूर केली असं मला वाटतं. आजही आपल्या आसपास अशा कितीतरी कुब्जा आहेत. कुणाला आपल्या रूपाचा न्यूनगंड आहे, कुणाला आर्थिक परिस्थितीचा न्यूनगंड आहे, कुणाला शिक्षण कमी झाल्याची खंत आहे, तर कुणाला आपल्या पदाची किंवा सामाजिक स्थानाची. कुणी स्वतःची तुलना दुसऱ्याशी करत आयुष्यभर स्वतःलाच कमी लेखत असतो. कधी कधी तर दुसऱ्यांनी आपल्याला दिलेला एक शब्द आपल्या मनावर इतका काही खोल परिणाम करतो की आपण स्वतःकडे पाहण्याची आपली दृष्टीच बदलून टाकतो. म्हणूनच आयुष्यात कुणाला कृष्णासारखा सुंदरी म्हणणारा, कुणाच्या खांद्यावर हात ठेवून तू करू शकतोस असं म्हणणारा, कुणाच्या डोळ्यात आत्मविश्वास निर्माण करणारा माणूस भेटणं ही सुद्धा एक मोठी कृपा आहे. आपल्या विठुरायाकडे पाहिलं तरी तो कमरेवर हात ठेवून थाटात उभा आहे. जणू काही तो सांगतोय, सौंदर्य क्षणभंगूर आहे, औदार्य चिरंतन आहे. रूप काळानुसार बदलतं, तारुण्य ओसरतं, शरीर थकतं, चेहऱ्यावर सुरकुत्या येतात, पण मनाचं सौंदर्य, माणुसकी,
प्रेम, औदार्य आणि संवेदनशीलता ही वाढत गेली तर माणूस वयाच्या कोणत्याही टप्प्यावर सुंदरच राहतो. म्हणूनच भक्तीचा खरा अर्थ हा केवळ देवासमोर हात जोडण्यात नसावा. पारमार्थिक साधना म्हणजेच जग बदलण्यापेक्षा स्वतःचा दृष्टिकोन बदलणं. आपल्या वृत्तीची कुब्जा सरळ झाली की जगाकडे पाहण्याची दृष्टीच बदलते. रखरखत्या उन्हात अचानक कुठून तरी कोकिळेचं कूजन ऐकू येतं आणि मग मनाला गारवा मिळतो. पहिल्या पावसाने भिजलेल्या मातीचा सुगंध असं म्हणतात दरवळतो आणि आपलं मन न कळत प्रसन्न होतं. गर्दीच्या ठिकाणी एखादं तान्हं मूल आपल्याकडे पाहून निरागसपणे हसतं आणि आपल्या ओठांवरही न कळत स्मित उमटतं. एखादा अनोळखी माणूस अडचणीत दिसतो आणि त्याला मदत करायची इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण होते. कुणाचं दुःख पाहून आपलं मनही हेलावून जातं. कुणाच्या यशाचा हेवा न वाटता आपल्याला मनापासून आनंद होतो. तेव्हा समजावं की आपल्याला कृष्ण स्पर्श झाला आहे. कृष्ण स्पर्श झाला आहे. कारण कृष्ण स्पर्श म्हणजे हाताने केलेला स्पर्श नव्हे, तर तो अंतःकरणाला झालेला स्पर्श आहे. जिथे जिथे निरपेक्ष प्रेम आहे तिथे तिथे कृष्ण आहे. जिथे दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव आहे तिथे कृष्ण आहे. जिथे माणुसकी आहे तिथे कृष्ण आहे. जिथे अहंकार कमी होतो आणि औदार्य वाढतं तिथे कृष्ण आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपल्या मनातील न्यूनगंड, असूया, द्वेष, हीन भावना आणि अपूर्णतेची जाणीव ही कमी होऊ लागते, तेव्हा बाहेरचं जगही आपल्याला अधिक सुंदर दिसू लागतं. कदाचित म्हणूनच कृष्णाने कुब्जेची मान वर केली असावी. तिला आरसा दाखवण्यासाठी असं नव्हे, तर तिच्यातील सौंदर्य हे तिलाच दिसावं म्हणून. आपल्या आयुष्यातही असाच कृष्ण स्पर्श व्हावा आणि आपणही कुणाच्या तरी आयुष्यात कृष्ण स्पर्श ठरावं. कुणाला आत्मविश्वास द्यावा, कुणाचं मन उभं करावं, कुणाच्या चेहऱ्यावर हसू आणावं, कुणाला तू महत्वाचा आहेस ह्याची जाणीव करून द्यावी. शेवटी एवढंच की माझ्या कृष्णाने निर्माण केलेल्या ह्या सृष्टीमध्ये काहीही असुंदर असू शकत नाही. असुंदरता असेल तर ती कदाचित आपल्या नजरेत असेल, सृष्टीमध्ये नाही. मनातील असुंदरता दूर झाली की आपल्याला जग सुंदर दिसतं आणि आपलं अंतःकरण हे संवेदनशील झालं की कृष्णाचा साक्षात्कार घडतो. राधे कृष्ण. धन्यवाद. सादर करती आरती गुप्ते.